लिफ्टमध्ये लावलेलं ते छोटंसं स्टिकर आणि 2 पिढ्यांमधला विचारांचा फरक. 70तले वडील आणि 25तला मुलगा असं दोघेही शांतपणे लिफ्टमध्ये उभे होते. इमारत जुनी होती आणि लिफ्टही तशीच, जाळीची, हाताने उघडण्याचा दरवाजा. दिवाळी जवळ असल्यामुळे नुकतीच लिफ्टची स्वच्छता झालेली होती. जाळीजवळ कोणीतरी लक्ष्मी गणपतीचं छोटंसं स्टिकर लावलं होतं. अगदी साधं पण लक्ष वेधून घेणारं. मुलगा हसतच म्हणाला, "अरे वा, लिफ्ट खूप छान स्वच्छ झाली आहे." वडिलांनी मात्र थोड्या नाराजीनेच त्या स्टिकरकडे पाहिलं आणि म्हणाले, "स्वच्छ तर आहे, पण ते स्टिकर तिथे, लोक तिथेच." इतक्यातच त्यांचा मुलगा त्यांना बोलण्यात थांबवतो आणि म्हणतो, "श्श बाबा, आपल्याला काय फरक पडतंय? आपण तर थुंकत नाही ना, मग द्या बरं सोडून." वडील गप्प झाले. लिफ्ट थांबली आणि दोघंही घरी पोहोचले. 2-3 दिवस गेले. घरात सगळेजण एकत्र जेवायला बसले होते. सहजच दिवाळीचा विषय निघाला. वॉचमन ताईंनी लिफ्ट अगदी चकाचक करून ठेवली आहे. गुटखा खाणाऱ्यांसाठी तिथं थांबवलं जात आहे. असा विषय सुरू असतानाच बाबा म्हणाले, "हो, पण ते लक्ष्मी गणपतीचं स्टिकर लावायला नको होतं. लोकं तिथेच थुंकतात. असं काहीही करायचं नसतं. थोडं डोकं वापरायला हवं ना." मुलगा क्षणभर थांबला आणि मग त्याने शांतपणे विचारलं, "म्हणजे ते स्टिकर तुम्ही काढून मागच्या काचेवर लावलंय, बरोबर ना?" वडील म्हणाले, "हो." मुलगा हलक्या आवाजात पण खोल अर्थाने म्हणाला, "पण मी सांगितलं होतं ना बाबा, असं करू नका म्हणून." तो पुढे म्हणाला, "ज्यांनी ते स्टिकर लावलंय त्यांनी फार विचार करून लावलं असेल ना बाबा. तिथे जर देवाचा फोटो असेल तर कदाचित लोक थुंकणार नाही. वॉचमन ताई रोज किती वेळा ते साफ करणार ना, त्यासुद्धा माणूसच आहेत. रोज लोकांची घाण साफ करणं किती अवघड असेल त्यांच्यासाठी देखील." क्षणभर शांतता पसरली. वडील हळूच म्हणाले, "अरे, असा विचार तर माझ्या मनात आलाच नाही." तो क्षण लहान होता, पण अर्थ मात्र खूप मोठा होता. प्रसंग एकच होता, पण 2 पिढ्यांच्या विचारधारा किती वेगळ्या होत्या. ज्या वडिलांनी मुलाला घडवलं, त्याच मुलाने आज वडिलांना परिस्थितीकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी दिली. दोघांचाही हेतू चांगलाच होता, फक्त पाहण्याचा चष्मा मात्र वेगळा होता. याच गोष्टींचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. जे आपल्यासाठी योग्य आहे ते दुसऱ्यांसाठी असेलच असं काही नाही आहे. याचा अर्थ असा होत नाही की ते चुकीचे आणि आपण बरोबर. म्हणजे 4 हे कोणासाठी 2+2 असू शकतं, तर कोणासाठी 3+1. म्हणजे कुठलीही गोष्ट, परिस्थिती किंवा घटना हे फक्त एक फॅक्ट असतं. ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसतं. हा आपला आपला बघण्याचा दृष्टिकोन आहे. एखादी गोष्ट एखाद्यासाठी सकारात्मक असू शकते, तर तीच गोष्ट एखाद्यासाठी नकारात्मक असू शकते. म्हणून कोणी चुकीचा किंवा कोणी बरोबर नसतो. एखाद्या परिस्थितीकडे कोण कसं बघतंय हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर, विचारांवर आणि संस्कारांवर अवलंबून असतं. आणि खरं म्हणजे नातं कुठलंही असो, ते सासू-सुनेचं असो, मित्रमैत्रिणींचं असो, भाऊ-बहिणीचं असो, जर आपण एकमेकांच्या जागी स्वतःला ठेवून विचार केला तर कितीतरी वाद आपोआपच संपतील. आपण ही गोष्ट स्वीकारायला हवी की प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाची विचारधारा देखील वेगळी असते. गरज आहे ती फक्त एकमेकांना समजून घेण्याची आणि परिस्थितीला संवेदनशीलतेने हाताळण्याची. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. ज्यांना या विचाराची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा विचार पोहोचवा.